नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज मी तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातला पुढचा पाठ ज्याचं नाव आहे सतीचे शस्त्र हा शिकवणार आहे. या पाठाचे लेखक आहेत श्रीपाद महादेव माटे. श्रीपाद महादेव माटे यांना एक थोर समाजसुधारक म्हणून ओळखलं जात होतं. तसंच ते एक निपुण शिक्षक आणि उत्तम वक्तेही होते. अस्पृश्योद्धाराच्या कार्यात त्यांनी त्या काळामध्ये भाग घेतला आणि म्हणून तत्कालीन समाजानं त्यांना महार माटे असं नाव ठेवलं. किंबहुना असं दूषण त्यांना देण्यात आलं असं म्हणायला हरकत नाही. माट्यांची वाणी रसाळ असून त्यांच्या लेखनामध्ये सामाजिक जिव्हाळा आहे. आचार्य अत्रे त्यांना शैलीकार माटे म्हणतात. अतिशय सोपं आणि सुलभ असं त्यांचं लेखन आहे आणि म्हणूनच त्यांना शैलीकार माटे अशी पदवी आचार्य अत्र्यांनी दिलेली आहे. उपेक्षितांचे अंतरंग, माणुसकीचा गहिवर, दोन दुर्दैवी नायक, भावकन्या इत्यादी कथासंग्रह त्यांनी लिहिले असून पश्चिमेचा वारा ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे. याशिवाय विचारशलाका, साहित्यमंजिरी, गीता तत्व विमर्श विचारमंथन, रामदास स्वामी, प्रपंच विज्ञान, विज्ञानबोधाची प्रस्तावना, अस्पृश्यांचा प्रश्न इत्यादी त्यांचे ग्रंथही प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत पाठ हा त्यांच्या उपेक्षितांचे अंतरंग या कथासंग्रहातून घेण्यात आलेला आहे. या पाठामध्ये एका विधवा स्त्रीचं करारी व्यक्तिमत्व लेखकानं अतिशय सुलभ पद्धतीनं दाखवून दिलेलं आहे. तर बाळा गवंडी नावाचा एक गवंडी असतो आणि तो या विधवा स्त्रीला कसा त्रास देतो आणि त्या गवंड्याचा समाचार ही स्त्री कशी घेते त्याचं अतिशय सुरेख वर्णन या पाठामध्ये आलेलं आहे. बाळा गवंडी 3ऱ्या मजल्याच्या पहाडावर उभा होता. तुमच्यासमोर विद्यार्थ्यांनो हे जे चित्र दिसतं आहे ते एका गवंड्याचं आहे. अर्थात हा काही बाळा गवंडी नाही आहे, पण गवंडी आणि त्याचं काम काय असतं हे तुम्हाला माहिती व्हावं, अर्थात माहिती आहेच, तरी पण तुम्हाला समजणं सोपं जावं म्हणून मी हे एका गवंड्याचं चित्र इथे घातलेलं आहे. तर या कथेतला हा जो गवंडी आहे याचं नाव आहे बाळा गवंडी आणि तो 3ऱ्या मजल्याच्या पहाडावर उभं राहून आपलं काम करतो आहे. म्हणजेच एका इमारतीचं बांधकाम चालू आहे आणि त्या इमारतीचा 3ऱ्या मजल्यापर्यंत तो पोचलेला आहे आणि तिथे त्याच्या हातातली करणी ओघळती होऊन थरथरत आहे. करणी म्हणजे त्याच्या हातामध्ये ती ज्याला आपण आपल्या ग्रामीण भाषेमध्ये थापी म्हणतो, ती थापी त्यानं हातात धरलेली आहे आणि तो त्याचा हात थरथरतो आहे. खरं तर बाळा गवंडी हा एक चांगला धष्टपुष्ट पैलवान गडी आहे, पण सध्या त्याची स्थिती अशी झालेली आहे की त्याच्या हातातली थापी थरथरत आहे आणि त्याच्या दाढेमध्ये तंबाखूचा गुळणा आहे आणि तो तसाच धरून तो लाल डोळ्यांनी सगळीकडे पाहतो आहे. त्याचे डोळे लाल झालेले आहेत, डवरलेले आहेत. मधूनमधून फुटक्या विटांचे तुकडे तो आजूबाजूला करीत होता, पण बांधकाम अगदी बंद पडले होते. जिथे तो बांधकाम करीत होता तिथे फुटक्या तुटक्या विटांचे तुकडे पडलेले होते आणि ते तुकडे तो उगीचच आपल्या पायाने इकडे तिकडे करीत होता. याचा अर्थ स्पष्ट आहे की बाळा गवंडी अगदी घाबरलेला होता, बावरलेला होता आणि त्याची अशी परिस्थिती का झालेली होती त्याचं कारण आपल्याला पुढे जाऊन समजतं. त्याच्या हाताखालचा गडी अधूनमधून त्याच्या तोंडाकडे आणि मधूनमधून सडकेकडे पाहत होता. त्याच्या हाताखाली दगडू नावाचा एक गडी कामाला होता आणि तो आपला हा एवढा निडर, बिनधास्त आणि बेदरकार मालक असा का वागतो आहे म्हणून त्याच्या तोंडाकडे पाहत होता, मधूनमधून सडकेकडे पाहत होता, रस्त्याकडे पाहत होता. तर काय चाललं आहे हे?
पायंड्यावरून चुन्याच्या पाट्यावर खाली नेणाऱ्या बाया मध्येच थांबून एकमेकींशी कुजबुजत होत्या. चुन्याच्या पाट्या वर खाली करणाऱ्या बायका, त्या बांधकामावर असणाऱ्या बायका, त्या इमारतीचं बांधकाम जिथं चालू होतं तिथं अनेक बायका कामाला होत्या आणि त्या देखील आपल्या हातातलं काम थांबवून या बाळागवंड्याकडे पाहत होत्या की का हा असा स्तब्ध झालेला आहे आपला मालक. एरवी सगळ्यांच्या अंगावर ओरडणारा, मालकी हक्क गाजवणारा, सगळ्यांना त्रास देणारा, किंबहुना आपल्याच तोऱ्यात आणि ताठ्यात वागणारा हा बाळागवंडी आज असा का वागतो आहे? त्याचे डोळे असे लाल आणि डबरलेसारखे का झालेले आहेत? किंबहुना त्यानं काम का थांबवलं आहे? तो असा का बावरला आहे? म्हणून त्या बायका देखील त्याच्याकडे पाहत होत्या आणि एकमेकींमध्ये कुजबुजत होत्या. खाली रस्त्याच्या तिकाटण्यात जाणाऱ्या येणाऱ्यांची गर्दी उभी राहिली होती. तिकाटणं म्हणजे खाली जे एक रस्ता होता, त्रिकोण, त्या रस्त्याचा जो त्रिकोण होता तिथे अनेक बायका जमलेल्या होत्या, अनेक लोक जमलेले होते आणि ते देखील या बाळागवंड्याकडे पाहत होते, आश्चर्यचकित होऊन पाहत होते. कारण त्यांनी बाळागवंड्याला या रूपामध्ये कधीच पाहिलेलं नव्हतं. सगळ्या लोकांनी, तिथे आसपास असणाऱ्या सगळ्या लोकांनी बाळागवंड्याला केव्हाही एक बेदरकार रूपामध्ये पाहिलेलं होतं. पण आज बाळागवंडी हा काही वेगळ्याच प्रकारचं त्याचं वागणं होतं. शनिवारची शाळा सुटल्यानंतर रेंगाळत घरी येणारी पोरे त्यातच जमा होत होती. तो दिवस शनिवारचा दिवस होता आणि शाळा लवकर सुटली होती आणि लहान मुले देखील रस्त्यातली ती गर्दी पाहून तिथेच थबकली होती आणि ती देखील आश्चर्यचकित होऊन बाळाकडे पाहत होती. भोवतालच्या घरातील खिडक्या सज्जांवर आणि अंगणात जमा होऊन घरवाली माणसे चकित होऊन पाहत होती. अवतीभोवतीच्या घरातली माणसे आपापल्या खिडक्यांमध्ये किंवा आपापल्या सज्जांमध्ये, बाल्कनीमध्ये उभी होती आणि या माणसाकडे पाहत होती. एखादा भित्रा माणूस आपल्याला काय करावयाचे आहे अशा संभावित ऐटीने बाजूने निघून जात होता. एखादा माणूस आपल्याला काय करायचं आहे, काय चाललंय कुणास ठाऊक असं म्हणून तिथून निघून जात होता. म्युन्सिपाल्टीची पेटी रिकामी करून नेण्यास आलेले गाडीवाले फावडी केरातच खोचून ठेवून कमरेवर हात देऊन गर्दीकडे पाहत होते. कचरा नेण्यासाठी आलेले लोक, म्युन्सिपाल्टीचे लोक, ते देखील हे दृश्य अचंबित होऊन पाहत होते. कारण बाळागवंडी काम थांबवून घाबरून उभा होता. हे काहीतरी विचित्र दृश्य होतं, नेहमीपेक्षा वेगळं दृश्य होतं आणि हे असं का झालंय याचं सगळ्यांनाच कुतूहल होतं आणि सगळेजण बाळाकडे मोठ्या आश्चर्याने, कुणी भीतीने, कुणी आश्चर्याने, कुणी कुतूहलाने पाहत होते. समोरील घराचे मालक दादासाहेब इंजिनियर तोंडात चिरूट धरून अर्धवट हसत मुद्रेने बाळाच्या चलनवलनाकडे रोखून लक्ष देऊन सज्जात उभे होते. समोर एक दादासाहेब इंजिनियर नावाचे गृहस्थ राहत होते आणि ते तोंडात चिरूट धरून या बाळाच्या चलनवलनाकडे पाहत होते. 10-5 मोलकरणी बाया सहानुभूतीने गर्दीच्या मध्यावर थबकल्या होत्या. काही मोलकरणी देखील त्या गर्दीत उभ्या होत्या आणि त्या देखील बाळाकडे आश्चर्याने पाहत होत्या. डोक्यावरची मळकी काळी टोपी भुवयापर्यंत दाबून बसविलेली आणि उघडा नागडा असा 4-5 वर्षाचा एक बाळसेदार पोरगा कावरा बावरा होऊन रडत होता आणि त्याच्या शेजारी आणि गर्दीच्या मध्यावर 25-30 वर्षाची एक विधवा मराठा बाई 3ऱ्या मजल्यावरच्या बाळागवंड्याकडे अत्यंत त्वेषाने पाहत आणि आवाज पिळवटून जळफळून ओरडत होती, मेल्या मुडद्या, तुझं मडं गेलं. तुला कोणी आया बहिणी हायती का नाहीती? अरे तुझी खोटी नंदर आपल्या आईवर चालीव. मुडदारा, अरे गरीब बाया बापड्यासनी का छळतूयास? सईच्या तोंडाचा पट्टा अगदी अनिवार्य चालला होता. तर या परिच्छेदाच्या अखेरीस तुम्हाला या बाळागवंड्याच्या वागण्याचं कारण कदाचित समजलं असेल. तर
रस्त्यावर जी गर्दी जमलेली होती त्या गर्दीमध्ये एक विधवा मराठा बाई उभी होती आणि ती हातवारे करून तावातावानं बाळा गवंड्याकडे पाहत रागारागानं ओरडत होती, त्याला शिव्या घालत होती. आणि तिचा लहान मुलगा 4-5 वर्षाचा तिचा मुलगा तिच्या शेजारी उभा होता आणि तो घाबरून रडत होता. आपल्या आईचं हे वागणं बघून ते लहान मूल बावरून गेलं होतं आणि ते मूल रडत होतं. तर अशा तऱ्हेनं एक चित्र आपल्याला इथं पाहायला मिळतं. ते असं की सई नावाची ही जी स्त्री आहे ही मोलकरीण आहे आणि तिचा नवरा मरून गेलेला आहे. आपला नवरा, आपला एक लहान मुलगा यांच्या समवेत ती राहत होती. आपलं आयुष्य कंठत होती. पण दुर्दैवानं अचानक तिचा नवरा मरून गेला. पुढील परिच्छेदात आपल्याला हे वर्णन वाचायला मिळतं. आणि अशा या विधवा स्त्रीवर या कामुक आणि रंगेल बाळाची नजर गेली आणि तो तिचा छळवाद करू लागला. आणि म्हणून सतीनं त्याच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं. सईनं त्याच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं. त्याच्यावरती शब्दांचा मारा करू लागली. त्याला शिव्यांची लाखोली वाहू लागली. आणि त्यावेळेला बाळा घाबरला, मनातून हादरला. त्याला कळून चुकलं की आपलं चुकीचं वागणं इथं चालणार नाही. सई जवळच्याच एका घरी कामाला जात असे. 2 वर्षाखाली तिचा नवरा वारला होता. रामा भिंगरे मोठा मर्द मराठा माणूस होता. तो आणि सई अतिशय सुखाने नांदत असत. मध्येच काय झाले कोणास ठाऊक, रामा कामावरून आला आणि टेकून जो बसला तो जागचा हललाच नाही. सई भाकरी टाकत असतानाच रामा आला होता. ताटात भाकरी वाढून ती बाहेर येऊन पाहते तो रामाने मान टाकलेलीच दिसली. त्याच्याशी बोलायला सुद्धा तिला झाले नाही. सईच्या प्रपंचाचा आता उन्हाळा झाला होता. पण सई दुःखाने हैराण झाली तरी घाबरून गेली नाही. तर सई ही एक निष्पाप स्त्री आहे. तिच्या नवऱ्याचं नाव आहे रामा भिंगरे. रामा भिंगरे हा मोठा मर्द मराठा माणूस होता. तो आणि सई अतिशय सुखानं नांदत होते. दोघंही गरिबीत का असेना पण मोठ्या आनंदात जगत होते. मध्येच काय झाले कोणास ठाऊक, रामा कामावरून आला आणि टेकून जो बसला तो जागचा हललाच नाही. मध्यंतरी काय झालं, रामा कामावरून आला आणि जो भिंतीला टेकून घरात बसला तो जाग्यावरून हललाच नाही. सई भाकरी टाकत होती, रामासाठी जेवण बनवत होती आणि भाकरी ताटात घेऊन ती बाहेर येऊन पाहते तोपर्यंत रामाने मान टाकली होती. असं काय घडलं कुणास ठाऊक, अचानक रामाचा मृत्यू ओढवला आणि सईच्या प्रपंचाचा उन्हाळा झाला. एक लहान मूल पदरात 4-5 वर्षाचा नामा नावाचा मुलगा तिला होता. आणि एक लहान मूल पदरात घेतलेली ही सई आता विधवा झाली, पोरकी झाली आणि त्यामुळे तिला अतिशय दुःख झालं. आपल्या नवऱ्याच्या मृत्यूचं तिला अतिशय दुःख झालं. पण ती दुःखाने हैराण झाली परंतु घाबरून गेली नाही. तिनं धैर्य एकवटलं. तिनं ठरवलं की आता आपण आपलं काम व्यवस्थित करायचं. आपण कोणालाही आपल्या संसारामध्ये लुडबुड करू द्यायची नाही. आणि नवऱ्याचं पीठ आणि आपलं मीठ मिळून सई प्रपंच गरिबीचा पण सुखाचा करीत असे. जेव्हा नवरा होता तेव्हाही ती मोलकरणीची कामं करीत असे. 1-4 घरी संसाराला हातभार लागावा म्हणून 1-4 घरी कामाला जात असे. मोलकरणीची कामे करीत असे, धुण्या भांड्याची कामे करीत असे. आणि आता तिनं ठरवलं की जेव्हा नवरा मरून गेला तेव्हा आपल्यावरच पूर्ण घराची जबाबदारी आहे हे ओळखून तिनं ठरवलं की आणखीन 4 पैसे आपण जास्त कमवले पाहिजेत आणि
आपण आपलं काम व्यवस्थित केलं पाहिजे. इतरांना आपल्या संसारामध्ये लुडबुड करू देता कामा नये, किंबहुना आपण इतरत्र कुठेही लक्ष घालताना कामा नये. आपण आपलं घर आणि आपला मुलगा आणि आपली कामं एवढ्यापुरतंच आपण राहिलं पाहिजे. पोर लहानाचे मोठे केले पाहिजे आणि आपलाही जीव जगवला पाहिजे. म्हणून सईने आणखीन 1-2 घरी काम धरले आणि कुणाची मिंधी न बनता चांगल्या नेकीने ती गुजारा करू लागली. तिनं ठरवलं की आपला स्वतःचा जीव आपण आता जगवायला पाहिजे, मुलालाही लहानाचं मोठं केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण कुणावरही अवलंबून राहता कामा नये. तर त्याच्यासाठी आपण 4 पैसे कमवले पाहिजेत. आणि म्हणून ती आणखीन काही घरी तिनं काम धरलं आणि नेकीनं ती गुजारा करू लागली, व्यवस्थित राहू लागली. आपल्यापुरतं आपण मोलमजुरी करून पैसा कमवू लागली आणि व्यवस्थित जगू लागली. नवरा असताना ती जशी जगत होती त्यामध्ये थोडा बहुत फरक आला असेल. कदाचित रामाची कमाई बंद झाली म्हणून थोडा तिच्या जगण्यामध्ये फरक आला असेल, पण प्रामाणिकपणानं आपलं आयुष्य पुढं ढकलायचं, कुणापुढे हात पसरायचे नाहीत हे तिनं ठरवलं आणि ती थोडी कामं जास्त करू लागली आणि नेकीनं आपली गुजराण करू लागली. सई नाकीडोळी नीटच आणि थोडी तांबूस होती. दिसायला सई जरी ती मोलकरी नसली तरी ती दिसायला बरी होती. नाकीडोळी नीटच होती, थोडीशी तांबूस होती आणि घरची गरिबी असली तरी नवरा असताना आणि आत्ताही तिला खाण्यापिण्याला मोताद नव्हती. जरी घरची कितीही गरिबी असली तरी 2 वेळच्या अन्न वस्त्राला तिला कधीही कमतरता नव्हती. परमेश्वरानं तिला कधीही काहीही खायला प्यायला कमी केलेलं नव्हतं. थोडा कामधंदाही करावा लागत असल्यामुळे तिची कांती रसरशीत दिसे. तिच्या अंगाखांद्यावर काहीच नव्हते, पण टुकीने राहत असल्यामुळे चोळी लुगडे नेसायला तिला कमी नव्हते. याचा अर्थ असा की सईला जरी अंगाखांद्यावर काही नव्हते, याचा अर्थ तिच्याकडे सोनं नाणं काही नव्हतं, दागदागिने काही नव्हते, पण बऱ्यापैकी चोळी लुगडं नेसायला तिला काही कमतरता नव्हती. खायला प्यायला काही कमी नव्हतं. जेव्हा नवरा होता तेव्हाही आणि आत्ताही 2 वेळचं अन्न तिला पुरेसं मिळत असे आणि अंगावर घालायला चांगले कपडेही मिळत असत. सई कजाग किंवा भांडकुदळ नव्हती हे खरे, पण जिथे तिथे हसणारी किंवा लाघवीही नव्हती. सई कजाग नव्हती किंवा भांडकुदळ नव्हती. उगीच कुणाशी तरी ती भांडायची नाही. आपण भलं आणि आपलं काम भलं या प्रवृत्तीनं ती राहायची. पण तसंच ती भांडखोर नव्हती म्हणून विनाकारण कुणाशी ती हसणं बोलणं करत नसे. हसणारी किंवा लाघवीही नव्हती. उगीचच हसणे, उगीचच कुणाशी तरी बोलणे हेही तिच्या स्वभावात नव्हतं. तिचा मूळचा स्वभाव वैधव्याच्या आपत्तीने आणि मोलमजुरीच्या जाणीवेने थोडा कडक झाला होता. ती मूळची चांगल्याच स्वभावाची होती, पण वैधव्याच्या आपत्तीने आणि मोलमजुरीच्या जाणीवेने तिचा स्वभाव थोडा कडक झाला होता. कदाचित आपलं रक्षण आपणच करायचं आहे या जाणीवेनं ती थोडी कठोर बनली होती. आता आपल्या घरात आपला नवरा नाही, पुरुष माणूस नाही, तेव्हा आपण एक स्त्री आहोत आणि आपल्याला एकट्यानं या जगाचा सामना करायचा आहे याची जाणीव तिला झालेली होती आणि म्हणूनच कदाचित ती थोडीशी कठोर झाली होती. स्वतःभोवती एक सुरक्षेचं वलय तिनं स्वतःच विणून घेतलेलं होतं. डोकीवरून पदर घेऊन आणि कोपरांच्या पुढेपर्यंत चोळी घालून ती बाहेर पडली म्हणजे तिच्याकडे रोखून पाहण्याची बुद्धी सहसा कुणाला होण्यासारखी नव्हती. तर आपल्याकडे कुठल्याही दुष्टाची नजर वळू नये म्हणून ती डोक्यावर पदर घेऊन आणि कोपरापर्यंत चोळी घालून वावरत असे. तिच्याकडे रोखून पाहण्याची बुद्धी सहसा कुणाला होत नसे. अशी ही मानी आणि अस्त्राप स्त्री
दिवसामागे दिवस कामधंदा करून घालवत होती. अशी ही स्त्री गरीब असली तरी मानी होती, स्वतःच्या पैशात जगण्यात सुख मानित होती आणि आपण भले आणि आपले काम भले अशा पद्धतीनं ती जगत होती. नामा 5 वर्षाचा असेल, पण त्याच्याकडे पाहिले की रामाची आठवण व्हावी असा हुबेहूब बापासारखा तो होता. तिचा मुलगा नामा हा 4-5 वर्षाचा होता, पण तो थेट बापासारखा दिसे आणि त्याला बघितलं की तिला रामाची आठवण येई आणि त्याच्याकडे पाहून सई सुखाचा व दुःखाचा मिसळ अनुभव घेत असे. संमिश्र अनुभव तिच्या वाट्याला येत असे. जेव्हा केव्हा ती नामाकडे पाहत असे तेव्हा संमिश्र अनुभव सुखाचा आणि दुःखाचा तिला येत असे की नामाकडे पाहिल्यानंतर तो हुबेहूब रामासारखा दिसायला होता, त्यामुळे तिला रामाची आठवण यायची आणि नामाला बघून ती समाधान मानून घेत असे. तिला अतीव दुःख होत असे, रामाच्या आठवणीनं तिला अतीव दुःख होत असे, पण त्याचबरोबर नामाकडे बघून तिला वाटत असे की या मुलासाठी आपण आता जगलं पाहिजे, त्याला लहानाचा मोठा केला पाहिजे, त्याला शिकवलं पाहिजे, त्याला कुणीतरी मोठं माणूस बनवले पाहिजे आणि ही आपली जबाबदारी आहे, हे आपलं कर्तव्य आहे. या जाणीवेनं ती पुन्हा पाय रोवून उभी राहत असे, आपलं काम आपण करत असे. तर अशा तऱ्हेनं एका करारी व्यक्तिमत्वाच्या स्त्रीचं व्यक्तिरेखाटन लेखकानं या पाठात अतिशय सुंदरपणानं केलेलं आहे. पुढचा भाग आपण पुढच्या वेळेस पाहूया. धन्यवाद.